आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। आज बाबासाहेबांचे अनुयायी त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतायत। पण आपण आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकूया आणि त्यांना मानवंदना देऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते। देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असंही म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदव्या मिळवल्या आहेत। तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले आहे। त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते। त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले। ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले। इसवी सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला। बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते। रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला सन 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली होती। त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या 4 मुली जगल्या। मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव म्हणजेच भिवा ही 3 मुले हयात होती। भीमराव हा सर्वात लहान व 14वे अपत्य होता। भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले। जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत। आंबेडकर स्त्री मुक्तीचे समर्थक होते। आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून करता येते। समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती। ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थी दशेतच आले होते। ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते। त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो आणि आजही संपूर्ण जगभरात बाबासाहेबांचा वाढदिवस जोमाने साजरा होत आहे। देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।